सांगली लोकसभा मतदारसंघातून जयश्री मदनभाऊ पाटील या संभाव्य काँग्रेसमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यांनी आज इथं पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांनी आपली उमेदवारी विधानसभामधून भरणार असल्याचे सांगितले। पत्रकार गीता मुदुळकर, नवप्रसारण न्यूज, सांगली। सत्ता येऊन असं ज्या लोकांना वाटतं त्या अजून प्रक्रिया चालू आहे आणि विशालच्या बाबतीत जे घडलं, जनतेने कोणाला साथ दिली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। पक्ष पण त्या पद्धतीने विचार करून निर्णय घेईल। मेरिट वरती निर्णय झाले पाहिजेत। मागच्या वेळी झालं नाही, मेरिटवर मागच्या वेळी पण निर्णय झाला नाही आणि यावेळी सुद्धा होईल अशी अपेक्षा जास्त ठेवणार। त्या अर्थाने असं आमचं कार्यकर्त्यांचं मत आहे। नेत्यांनी पक्षाकडे पॉझिटिव्हली मागणी केलेली आहे, पक्षानं ग्रीन सिग्नल दिलेला आहे, तुम्ही कामात राहा असं नाना पटोलेंनी आमच्या समोर वैद्य साहेबांना सांगितलेलं आहे। जर तशी अडचण असेल त्यांनी सांगितलं असतं की तुम्ही थांबा म्हणून। याचा अर्थ पक्षाने इथला निर्णय घेतलेला नाही आहे, त्यामुळं तिकीट मिळायची दारं आमच्यासाठी खुली आहेत। तिकीट निश्चित मिळेल आणि नाही मिळालं तर तिकिटासह अथवा तिकिटाशिवाय लढायची वहिनींची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची तयारी आहे। सांगली जी काय पोरकी झालेली आहे त्या सांगलीला पुन्हा मदन मोहनची छाया, मदन मोहनचा आसरा याची गरज आहे आणि ती वहिनीच्या रूपाने आम्ही सर्वजण पाहतोय। त्यामुळे निश्चितच वहिनी उभारतील आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने वहिनी निवडून येईल। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।